नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन केला असेल नारी शक्ती ॲपमधून, तर तुम्हाला सबमिटेड टू पेंडिंग अशा प्रकारचं स्टेटस दाखवत असेल. पण त्यानंतर आता अपडेट आल्यानंतर त्यामध्ये थोडे चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी हे आय बटनचं जे ऑप्शन आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे जे आय बटनचं ऑप्शन आहे ते नवीन यामध्ये ॲड झालेलं आहे. तर हे कशासाठी ॲड झालेलं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा तुम्ही फॉर्म पाहू शकता. तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे त्याची डिटेल्स सगळे आहे तिथे. आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही तो एडिटसुद्धा करू शकता. आणि हे जे लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इन पेंडिंग टू सबमिटेड, हे कशासाठी आहे ते या आय बटनमध्ये लिहिलेलं आहे. त्याची मी माहिती सांगणार आहे. चला आपण याच्यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे त्यांनी तुमचा फॉर्म अजून का पेंडिंग आहे याची माहिती दिलेली आहे. तर इथे लिहिले बघा, पेंडिंग टू सबमिटेड. द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट येट सबमिटेड फॉर रिव्ह्यू. इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवेटिंग फायनल सबमिशन. आणि याचा मराठीसुद्धा अर्थ दिलेला आहे. तुम्ही फॉर्म भरलाय पण तो अद्याप जे स्टेट लेवलचे अधिकारी असतील त्यांना अजून तुमचा फॉर्म चेक केलेला नाही, त्यामुळे हा फॉर्म तुमचा अजून पेंडिंग दाखवत आहे. आता इथे 2 नंबरला अप्रूव्ह नावाचा ऑप्शन आहे. अप्रूव्ड. द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड ॲक्सेप्टेड. नॉट फर्दर ॲक्शन इज नीडेड फ्रॉम द सबमिटर. तर हा फॉर्म तुमचा सबमिट केल्यानंतर तिने स्वीकार करून घेतलेला आहे, पण त्या फॉर्मवरती अजून कोणतीही कारवाई केलेली नाही, म्हणजे कोणतीही अजून ॲक्शन घेतलेली नाही. किंवा फॉर्म सबमिट म्हणजे अप्रूव्ह पण झालेलं नाही कोणाचा आणि रिजेक्ट पण झालेलं नाही अजून तरी. हा तुमचा फॉर्म आहे तो रिव्ह्यूमध्ये आहे. त्याचे जे काही मूल्यांकन करणार आहेत ते लवकरच करतील आणि त्याचा फीडबॅकसुद्धा तुम्हाला ती नक्की लवकर देतील. ज्यावेळी तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्याचं रिझनसुद्धा तुम्हाला समजणार आहे. ते दिले बघा त्यांनी, नाकारले, रिजेक्टेड. यामध्ये काय लिहिलेले आहे, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि कोणतीही कारवाई आवश्यक नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर ते फॉर्म रिजेक्ट करतील आणि पुन्हा तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही.